संस्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार। आज बुधवार आणि या व्हर्च्युअल वर्गामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज बुधवार आणि ठरल्याप्रमाणे आपण आत्मबोध या वेदांताच्या प्रकरण ग्रंथावरती चर्चा करणार आहोत। मागच्या वेळेस 34वा श्लोक त्याची चर्चा केली होती। 2 वर्ग त्याच्यावरतीच आपण चर्चा केली। आज 35वा श्लोक घेणार आहोत। त्याच्या आधी 30 आणि 31 हे श्रवण झालं। 32 आणि 33 निदिध्यासनम आणि मननम आणि त्याच्या पुढे 34च्या पुढे निदिध्यासनम सुरू आहे। श्रवणम म्हणजे काय? श्रवणम म्हणजे आत्मतत्वाच्या संदर्भात जे काही आपल्याला आचार्य सांगतात ते ऐकायचं। मननम म्हणजे काय? मननम म्हणजे जे काही आपले प्रश्न असतात किंवा शंका असतात त्याचं निरसरण या मननमध्ये होत असतं। म्हणजेच की शंकारहित ज्ञान पण ते बौद्धिक स्तरावरतीच प्राप्त होत असतं। आणि निदिध्यासनम म्हणजे काय? की जे शंकारहित ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्याचं सतत चिंतन मनन करणे त्याला म्हणतात निदिध्यासनम। आणि वेदांतामध्ये या निदिध्यासनमचा फार फार महत्त्व आहे। फक्त निदिध्यासनमच नव्हे, श्रवणमचं सुद्धा महत्त्व आहे। सतत ऐकलं पाहिजे, सतत ऐकलं पाहिजे। आत्मा वा अरे श्रोतव्यम मंतव्यम निदिध्यासितव्यम। सतत ऐकलं पाहिजे। पुन्हा पुन्हा काहीतरी शंका निर्माण होतील त्यांचं निरसरण केलं पाहिजे आणि त्या शंकारहित ज्ञानाचं सतत चिंतन मनन केलं पाहिजे। व्यावहारिक स्तरावरती आपण जी चर्चा करत होतो त्याच्यामध्ये आपण बघितलं की जे काही आपले विकार आपल्याला त्रास देत असतात त्या विकारांच्या एकदम विरुद्ध आपण निदिध्यासनम किंवा ध्यान केला पाहिजे। उदाहरणार्थ, जेव्हा आपल्या अंगावरती खूप जबाबदारीचा एक बोझा असतो, एक खूप मोठा डोंगर आहे, खूप काम करावं लागतं आहे, वैताग येतो आहे, किती कष्ट करायचे, तेव्हा चिंतन करायचं की अरे मी तर निष्क्रिय अचल आत्मा आहे, शरीराचं काम करू देत।
या प्रकारे जितके पण प्रलोभनं येतात, जितके पण विकार मनामध्ये उत्पन्न होतात, प्रत्येक विकारांचं, प्रलोभनांचं, त्याच्या विपरीत चिंतन करून, विपरीत म्हणजे आत्मतत्वाचं चिंतन करून, त्या सगळ्या एरर्स म्हणूया, चुकीची समजूत त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न करून, तसं केल्याने नक्कीच आपण एक दिवस त्या आत्मतत्वाला अनुभवात आणूच. मागच्या वेळेस निर्गुणो निष्क्रियो नित्यो निर्विकल्पो निरंजनः निर्विकारो निराकारो नित्यमुक्तोस्मी निर्मलः, याचं आपण सखोल चिंतन केलं होतं. आज 35वा श्लोक घेऊया. अहम आकाशवत् सर्वं बहिरंतर्गतोच्युतः सदा सर्वसमः सिद्धो निसंगो निर्मलो चलः. अहम आकाशवत् सर्वं बहिरंतर्गतोच्युतः सदा सर्वसमः सिद्धो निसंगो निर्मलो चलः. बऱ्याच ठिकाणी हे जे सिद्धो शब्द आहे त्याच्या ठिकाणी शुद्धो असा सुद्धा पाठ आढळतो. दोन्ही शब्द कोणताही वापरा बरोबरच आहे. अहम आकाशवत् सर्वम. आता जेव्हा आपल्याला या शरीराच्या सीमितता, लिमिटेशन्स आपल्याला छळतात, तेव्हा आपण काय चिंतन करावं? अहम आकाशवत् सर्व. या शरीराच्या लिमिटेशन्स छळतात म्हणजे नेमकं काय होतं याची चर्चा आपण निराकारो याच्यामध्ये केलेली आहे. एक प्रश्न आपल्या मनामध्ये नक्कीच उद्भवणार आणि विशेषकर हे 34 ते 40 या श्लोकांमध्ये बऱ्याच गोष्टींचं पुनरावृत्ती आपल्याला आढळून येणार आहे. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला असं वाटेल की अरे मागच्या श्लोकात हे असं सांगितलं होतं, तीच गोष्ट या आत्ता दुसऱ्या श्लोकात सांगितली आहे, फक्त सांगण्याचा प्रकार वेगळा आहे पण वस्तू तीच आहे, म्हणजे सिद्धांत तोच आहे. असं का की पहा, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने विचार केल्याने सगळ्या प्रकारच्या शंकांचं समाधान होत असतं. आत्मतत्वाला आपल्याला चारी बाजूनी किंवा जितक्या पण दिशा असतात सर्व बाजूनी त्याचं व्यवस्थित चिंतन झालं पाहिजे. चिंतन झालं म्हणजे त्याचं निधिध्यासन होणार आहे. म्हणून कदाचित आपल्याला असं वाटेल की एकाच गोष्टीचं पुनरावृत्ती होत आहे की काय. ती पुनरावृत्ती होत आहे त्याच्याबद्दल मी नकार देत नाही, पण आपल्याला हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की एकाच गोष्टीचं विभिन्न पद्धतीने विचार केल्याने ज्या गोष्टीचं चिंतन केलं जातं आहे त्याच्या संदर्भात एक सुदृढ धारणा आपल्या मनामध्ये निर्माण होत असते. किंवा एक छोटंसं उदाहरण घेऊया. याच्या आधीसुद्धा ते उदाहरण मी दिलेलं आहे. घरामध्ये एक 1.5-2 वर्षाचं लहान बाळ आहे आणि ते घरभर फिरत असतं आणि त्या 1.5-2 वर्षाच्या बाळाला खाऊ घालणं अत्यंत अवघड काम असतं. माता भगिनीने त्याचा अनुभव चांगला आहे. इतका चंचल असतो तो आणि पाय फुटलेले असतात, पूर्ण घरभर फिरत असतो तो. बसून जेवणं हे माहीत नसतं त्याला आणि तितका मोठा पण नसतो. तर भाताची वाटी घेऊन ती आई सतत त्या बाळाच्या मागे मागे फिरत असते आणि बाळा हा घास काऊचा, हा घास चिवचा, ते बघ कोणाला बघतं, आजोबा आले का वगैरे काहीही करून भात जे आईला माहिती आहे की किती भात त्या बाळाच्या पोटात गेलं पाहिजे, या पद्धतीने नाही त्या पद्धतीने नाही या पद्धतीने, पण ती बरोबर आई भात खाऊ घालतेच. तर आचार्य किंवा शास्त्र काय, अंब आई
या प्रकारे नाही त्या प्रकारे, ते आपल्याला बिलकुल तोंडात भरवतीलच. आणि म्हणूनच अहम आकाशवत सर्वम, म्हणजे जेव्हा आपल्याला या शरीराचे लिमिटेशन्स, सीमितता आपल्याला छळत असते. शरीराच्या सीमितता म्हणजे काय? नुसत्या आकारानेच नव्हे, तर हे जे शरीर आहे याचे अनेक प्रकारचे जे आपण त्रास भोगत असतो या शरीरबोधामुळे, ते काय आहे? शरीराच्या लिमिटेशन्स आहे. आणि जेव्हा या शरीराचे आपण त्रास भोगत असतो आणि आपल्याला लक्षात येतं आहे की हे शरीर एक लिमिटेशन आहे आणि याच्या बाहेर मी गेलं पाहिजे, किंवा ते त्रास खूप छळून राहिले, तेव्हा विचार काय करावा? मी शरीर नाही आहे, मग मी काय आहे? अहम आकाशवत सर्वम, की जसं हे आकाश सगळ्या दूर पसरलेलं आहे, आकाश म्हणा किंवा अवकाश म्हणा एकच गोष्ट आहे. हा समोर मोबाईल आहे आणि त्याच्या थोड्याच अंतरावरती मी बसलेलो आहे. या दोघांच्या मध्ये काय आहे? अवकाश. आणि हाच अवकाश कुठे? सगळ्या दूर पसरलेला आहे. मी शरीर नाही आहे, या अवकाशाप्रमाणे मी सगळ्या दूर पसरलेला आहे. आत बाहेर, या शरीराच्या आतसुद्धा अवकाशच आहे. तर मी तो आकाश आहे. याच्या म्हणजे मला आकार नाही आहे. आकार नाही आहे हे 34व्या श्लोकात आचार्यांनी तो शब्द वापरला होता. इथे अहम आकाशवत सर्वम. अद्वैत वेदांतामध्ये या आत्मतत्वाच्या एकदम जवळचा कोणचा तत्व असेल तर तो आकाशच. आपण बघतो आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी, या सगळ्यांची आपण जर रांग लावली तर सगळ्यात सूक्ष्म काय आहे? आकाशच आहे. आकाश आपल्या इंद्रियांना गम्य नाही आहे, पण तो उपस्थित आहे. काय त्याचं प्रूफ काय? मी आधी सांगितलेलं आहे की मी बोलतोय, आपण ऐकत आहात, आणि साऊंड वेव्सला ट्रॅव्हल करण्याकरता तो एक माध्यम लागत असतो, तो आकाशच असतो. बाकी कोणत्याही मेथडनी आपण आकाशाचं अस्तित्व प्रूव्ह करू शकत नाही. त्याचं जे उपस्थिती आहे त्या शब्दांनीच सिद्ध होत असते. आणि तो खूप सूक्ष्म आहे, वायूपेक्षा सूक्ष्म आहे, आणि त्याच्याही पेक्षा जास्त सूक्ष्म काय आहे? अनंतपटीने आत्मतत्व आहे. तर जेव्हा आपल्याला या शरीरबोध छळत असतो, सारख्या शरीराला गरमी होती आहे तर पंखा पाहिजे किंवा AC पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, आणि जेव्हा आपल्याला लक्षात येतं की नाही आपण खूप जास्त शरीराच्या आहारी जात आहोत, तेव्हा काय विचार करावा? अहम आकाशवत सर्व. आणि असा विचार केल्याने शरीरबोध हा कमी होतो आणि आपलं जे अनंत स्वरूप आहे त्याच्यावरती आपलं मन एकाग्र होत असतं, म्हणजे आपण प्रयत्न करत असतो. आणि हे आकाश कसं आहे? चारी बाजूला पसरलेलं आहे. म्हणजे पुन्हा ते जुनं उदाहरण घेऊया की एक स्पंजचा तुकडा भरलेल्या पाण्याच्या बादलीमध्ये जर टाकला तर कसं होतं? ते पाणी शोषून घेतं, आणि पाणी शोषून घेतल्यानंतर त्या स्पंजच्या आत बाहेर इकडे तिकडे सगळ्या दूर पाणीच पाणी, पाणीच पाणी. तसं हे शरीर आहे. त्या आकाश तत्वामध्ये हे शरीर कसं आहे? स्पंजच्या तुकड्याप्रमाणे. या शरीराच्या आतमध्ये आत्मा, या बाजूला आत्मा, या बाजूला आत्मा, इकडे आत्मा, इकडे आत्मा, किंवा आकाश. इकडे आकाशवत म्हटलेलं आहे. तर जेव्हा आपल्याला शरीरबोध खूप छळतो, खूप त्रास देतो, खालती खेचण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा त्याच्या विरुद्ध विचार करावा. अरे मी तर आकाश आहे, मला कसली भूक, मला कसली गरमी, मला कसले ऊन, मला कसली थंडी, मी तर आकाश आहे. त्यांनी आपल्या या शरीराला
जे हे शरीरबोध आपल्याला त्रास देत असतं त्याच्यावरती मात करण्यामध्ये आपल्याला सहाय्यता मिळत असते. तर विपरीत आपल्याला चिंतन करायचं आहे. निधिध्यासन सुरू आहे आपल्याला विपरीत चिंतन करायचं आहे. शरीरबोध त्रास देत आहे, अहम आकाशवत सर्व. एका दिवसात होणार नाही, पण सतत चिंतन निधिध्यासन केल्याने नक्कीच त्याचे परिणाम होतीलच. पुढे अहम आकाशवत सर्वम बहिरअंतर्गतोच्युतः. हे जे बहिरअंतर्गतोच्युतः म्हणजे बाहेर पण मीच आहे, आतमध्ये पण मीच आहे. म्हणजे स्पंजच्या तुकड्याचं आपण जे उदाहरण घेतलं होतं की माझ्या आजूबाजूला सगळ्यात दूर आकाशच आकाश आहे. इथे एक प्रश्न नक्की मनामध्ये येऊ शकतो की इथे आकाश शब्द का वापरला आहे? जर सगळ्यात दूर आत्मतत्वच पसरलेला आहे, मग आकाश का वापरलं? कारण की आकाश हे याचं एक बोध आपल्याला होऊ शकतं का? आता आपण आत्ताच चर्चा केली की जरी आकाश इंद्रियगम्य नाही आहे, पण शब्द त्याची तन्मात्रा आहे आणि शब्द आपण ऐकतो कानाच्या माध्यमातून. ही एक प्रमाण आहे, एक पावती आहे, एक प्रूफ आहे कसलं की आकाश उपलब्ध आहे. आणि आकाश कसं आहे? अत्यंत सूक्ष्म, आणि ते आत्मतत्व त्याच्यापेक्षाही सूक्ष्म आहे. तर हे जर इतकं पसरलेलं आहे, तर माझं खरं स्वरूप जे आत्मा आहे ते किती पसरलेलं असेल, ते माझं खरं स्वरूप आहे. म्हणून इथे आत्मतत्व न वापरता आचार्यांनी आकाश हे तुमच्या माझ्या सोयीकरता वापरलं आहे. खरं म्हणजे तर आपण आत्मतत्वच आहोत. अहम आकाशवत सर्वम बहिरअंतर्गतोच्युतः. म्हणजेच जेव्हा जेव्हा आपल्याला हा शरीरबोध त्रास देतो, शरीराच्या सीमितता लिमिटेशन्स त्रास देतात, तेव्हा आपण विचार करायचा की मी शरीर नाही आहे, मी कसा आहे? मी आकाशवत सर्वम पसरलेलो आहे. मी या शरीराच्या आकाराचा नाही आहे. लोकांना ही एक कल्पना असते अशी गमतीशीर, आत्मा कसा असतो? या शरीराच्या आकाराचा नव्हे, आणि तो सगळ्यातून पसरलेला आहे आकाशासारखा. आणि ज्या गोष्टी जितक्या सूक्ष्म असतात त्या गोष्टी तितक्याच पसरट असतात. आपल्याला माहिती आहे. एकदम छोटंसं उदाहरण घेऊन आपण हे गोष्ट समजू शकतो. एक अर्ध वाटी तेल आणि अर्ध वाटी पाणी वेगळं वेगळं घ्यायचं 2 वाट्यांमध्ये. एका वाटीमध्ये अर्धा वाटी गोड तेल जे आपण खातो शेंगदाण्याचं, आणि दुसऱ्या वाटीमध्ये अर्धा वाटी पाणी. आणि ते तेल जमिनीवरती सांडायचं आणि इकडे पाणी पण सांडायचं वेगळं वेगळं. कोण जास्त पसरेल? जे जास्त सूक्ष्म असेल. पाणी जास्त सूक्ष्म असतं ते जास्त पसरेल आहे, तेल घट्ट असतं ते कमी पसरेल आहे. म्हणजेच या उदाहरणाच्या माध्यमातून मी काय तुमच्यापुढे मांडू इच्छितो की जगामध्ये ज्या गोष्टी जितक्या जास्त सूक्ष्म असतात तितक्या जास्त ते पसरट असतात. आणि या जगामध्ये आकाश, म्हणजे मी आकाश का म्हणतो आहे? कारण की ते आपल्याला गम्य आहे शब्दांच्या माध्यमातून, आणि नाहीतर सगळ्यात सूक्ष्म आकाशापेक्षा अनंत पटीने सूक्ष्म आत्मा आहे. पण जर हा आपल्या कानाला गवसणारा हा आकाश तत्व हेच जर इतकं पसरलेलं आहे, तर आत्मतत्व किती पसरलेलं असेल याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. तर अहम आकाशवत सर्वम बहिरंतर्गतोच्युतः. अच्युतः, अच्युतः म्हणजे जो कधी पण आपल्या स्वरूपापासून कधी पण ढळत नाही. अच्युत हे कोणाचं नाव आहे? अच्युतम केशवम रामनारायणम देवाचं नाव आहे. आपण साधारणपणे विष्णूंचं नाव म्हणत असतो. कोणत्याही देवाला अच्युत म्हटलं तरी चालेल. अच्युतचा अर्थ काय की जो देव म्हणजे काय, देवाचं नाव काय आहे हे? कारण की जो ईश्वर कधी पण आपल्या स्वरूपापासून कधीही ढळत नसतो. तसंच हे आत्मतत्व कसं आहे? आता ईश्वर किंवा आत्मतत्व हे काही वेगळं नाही आहे, पण आत्मतत्व कसं आहे
हे कधी पण त्याचं जे स्वरूप आहे, नित्यशुद्ध बुद्धमुक्त सच्चित आनंद सर्वशक्तिमान, हे जे त्याचं स्वरूप आहे, हे तो कधी त्या स्वरूपापासून कधी पण तो ढळत नाही. सर्वज्ञ, सर्वव्यापी, सर्वशक्तिमान, नित्यशुद्ध बुद्धमुक्त सच्चित आनंद, सर्वज्ञ, सर्वव्यापी, सर्वशक्तिमान, मोक्ष, हे त्याचं जे स्वरूप आहे त्याच्यापासून तो कधी कधी ढळत नाही, कधी ढळत नाही. पण जीव हा ढळत असतो. मात्र आपण आपल्या स्वरूपापासून कितीदा ढळतो, पण ईश्वर किंवा आत्मतत्व त्याचं जे स्वरूप आहे त्याच्यापासून तो कधी कधी ढळत नसतो, म्हणून त्याला अच्युत म्हणतात. पहा, साधारण लोक जे असतात संसारामध्ये ते पाप आणि पुण्याचा खूप विचार करतात आणि सत्कर्म करतात ते, पण ते कशाकरता करतात? स्वर्गप्राप्ती करता. हे पहा, हाच फरक आहे सामान्य लोकांमध्ये आणि साधकामध्ये. साधकसुद्धा सत्कर्म करतो, पण तो कशाकरता करतो? मला काही नको आहे, हे ईश्वराचेच पैसे आहेत, मी तेच दान करतो आहे. मी दान करतो म्हणजे मी देतो आहे, ईश्वराचे पैसे ईश्वराला देतो आहे, ईश्वराने हात दिले, ईश्वराची सेवा करतो आहे. त्याच्यात काही पाप घडले ते सुद्धा ईश्वराचे, पुण्य झालं ते सुद्धा ईश्वराचं, मला काही नको आहे, मला फक्त देवा तुझे दर्शन पाहिजे, हा साधकाचा भाव असतो. पण जे साधारण प्रापंचिक लोक असतात त्यांचा भाव काय असतो? नाही, मी हे हॉस्पिटल तर बनवून दिलं आहे, मी इतकं दान केलं आहे, मला इतकं पुण्य मिळेल आहे, मी स्वर्गात आनंद करीन आहे, भोगवृत्ती असते. आणि मग काय होतं की सत्कर्म करून साधारण मनुष्य स्वर्गाला प्राप्त होतात, स्वर्ग लोकांमध्ये आनंद करतात. पण जेव्हा तो पुण्याचं बँक बॅलन्स संपतो मग काय होतं? क्षीणे पुण्ये मर्त्य लोका विशंती. पुण्य संपलं रे संपलं की काय होतं? तो जीव पुन्हा मर्त्य लोकावरती येतो. म्हणजे काय होतं? तो च्युत होतो. जीव काय आपल्या स्वरूपापासून तो च्युत होत असतो. स्वर्गात गेला खालती आला, स्वर्गात गेला खालती आला. अरे कितीदा करायचं आहे? पण साधकाला हे कळलं आहे, म्हणून तो आपल्या खऱ्या स्वरूपाकडे त्याचं लक्ष असतं आणि म्हणून तो पाप आणि पुण्याच्या पलीकडे जातो किंवा जाण्याचा प्रयत्न करतो. ठाकूरच बघा ना आपले, ठाकूरांनी काय केलं होतं? आई हे घे तुझं ज्ञान, हे घे तुझं अज्ञान. आई हे घे तुझं पाप, हे घे तुझं पुण्य, हे घे तुझं धर्म, हे घे तुझा अधर्म. म्हणजेच काय की ज्या गोष्टी या लौकिक जगाकरता होत्या त्याचा त्याग, या सगळ्यांच्या पलीकडे गेले ठाकूर. आपल्यालाच तसंच करायचं आहे. तर म्हणण्याचा अर्थ काय की अहम आकाशवत सर्वम बहिरंतर्गतोच्युतः. आत्मतत्वाचं स्वरूप कसं आहे? अच्युत, की तो आपल्या स्वरूपापासून ढळत नाही. तर जेव्हा आपण सुद्धा आपल्या स्वरूपापासून ढळतो, क्रोधित होतो, लोभात पडतो, मोहात पडतो, तेव्हा म्हणजे काय? मोहात पडणं म्हणजे काय हो? आपल्या स्वरूपापासून ढळणं. आपल्या स्वरूपापासून ढळणं म्हणजेच च्युत होणं. तर जेव्हा प्रलोभनं येतात, जेव्हा आपण मोहात पडतो, तेव्हा लागलीच विचार करावा की नाही, मी तर आत्मा आहे आणि माझं स्वरूप कसं आहे? अच्युत. तर मग मी या लोभाला बळी पडणार नाही. निदिध्यासनम, विपरीत विचार करायचा. विपरीत विचार करायचा. तर पहिलं भाग काय झाला की अहम आकाशवत सर्वम. जेव्हा शरीरबोध खूप त्रास देतो तेव्हा मी शरीर नाही, मी आकाशवत सगळ्यादूर पसरलेलो आहे. अहम आकाशवत सर्वम बहिरंतर्गतोच्युतः. सगळ्या दूर आकाशसारखा मी पसरलेला आहे, मला शरीराच्या सीमितता त्रास देऊ शकत नाही. आणि जर लोभ मोह क्रोध हे काही झाले जे आपल्याला खालती खेचतात, तर तेव्हा काय म्हणायचं? तेव्हा म्हणायचं मी
आपल्या स्वरूपापासून ढळणार नाही. का? कारण की मी आत्मा आहे. मी मोहात नाही सापडणार काहीही झालं तरी. ठाकूर महास्वामीजींच्या जीवनामध्ये किती प्रसंग आले की जेव्हा त्यांचे प्रलोभनं त्यांच्यासमोर आले, पण प्रत्येक वेळेस त्यांनी प्रत्येक प्रलोभनाला बिलकुल आपण जसं माशी दूर करतो तसे दूर करून दिले. ठाकूर आणि माताजींच्या जीवनात क्रोध तर कधी दिसतच नाही. स्वामीजीच्या जीवनात कुठे कुठे दिसतो क्रोध अवश्य, पण त्याच्या मागच्या भावना आपण समजल्या पाहिजे. का? कारण की स्वामीजी म्हणजे विशेषकर शेवटी त्यांना दिसत होतं की अरे माझं बरंच काम बाकी आहे आणि बांधवांची जी गती जरा कमी पडती आहे, ते त्यांना असह्य व्हायचं. साधारणपणे लोभा किंवा मोहापोटी क्रोध येतो, पण स्वामीजींचा क्रोध कशापोटी होता? दयेपोटी होता की अरे लवकर करा, मी तुम्हाला सापडणार नाही आहे नंतर. हा त्यांचा भाव होता. तर तो काही त्यांच्या स्वरूपापासून त्यांना च्युत करणारा क्रोध नव्हता, लोककल्याणाचा क्रोध होता तो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर आपला क्रोध कसा असतो की कुठेतरी आपण मोहात लोभात सापडलेले असतो, किंवा अन्य काहीतरी असे ज्याला म्हणतो की काही प्रापंचिक कारणं असतात की त्याच्यामुळे, किंवा आपलं अज्ञान असतो, हे शब्द जास्त वापर आहे की आपल्या अज्ञानामुळे आपण क्रोध करत असतो आणि म्हणून आपण आपल्या स्वरूपापासून च्युत होतो. तर जेव्हा जेव्हा हे अज्ञान आपल्याला खेचतं खालती, तेव्हा चिंतन काय करायचं? मी अच्युत आहे, मी माझ्या स्वरूपापासून खालती जाणार नाही. सदा सर्व समः. वा, सदा सर्व समः म्हणजेच काय की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्राण्यांमध्ये मी एक सारखा आहे. मनुष्यामध्ये जास्त, गायीमध्ये कमी, वाघामध्ये जास्त असं नाही आहे. झाडांमध्ये कमी नव्हे, सगळ्या दूर एका रूपाने पसरलेला आहे. जितकं चैतन्य या शरीरामध्ये आहे तितकंच चैतन्य या टेबलमध्ये सुद्धा आहे. फरक कुठे आहे की या शरीरामध्ये त्या चैतन्याला प्रकट होण्याकरता जे आवश्यक अंतःकरण लागतं आणि इंद्रिय लागतात ते याच्यामध्ये नाही आहे. म्हणून हे आपल्याला अचैतन्य वाटतं, पण ते पण चैतन्य आहे. किती? जितकं मी चैतन्य आहे. पण मग त्या झाडामध्ये कसं हो? झाडामध्ये सुद्धा चैतन्य आहे, पण ते असे म्हणजे ज्याला म्हणतो की कमी मॅनिफेस्टेड आहे. मनुष्यामध्ये सगळ्यात जास्त मॅनिफेस्टेड आहे. असं का? पुन्हा तीच गोष्ट की पूर्णपणे चैतन्य प्रकट होण्याकरता ज्या काही साधन सामग्री लागतात त्या मनुष्य शरीरामध्ये आहे, झाडामध्ये तितकं नाही आहे. मग प्राण्यांमध्ये सुद्धा आहे, पण कुठे ना कुठे त्यांच्यामध्ये लिमिटेशन्स आहेत. ते एका ठराविक पद्धतीनेच विचार करू शकतात, आपल्यासारखं चौफेर विचार नाही करू शकत. म्हणूनच जेव्हा आपण चौफेर विचार न करता वागतो तर बोलणी खातो मग आईची, गाढवासारखा वागतो. का? कारण की चौफेर विचार करत नाही ना. आणि ही एक फॅकल्टी ईश्वराने मनुष्याला दिलेली आहे. म्हणण्याचा अर्थ काय की चैतन्य सगळ्यात दूर एक रूपाने पसरलेलं आहे. कुठे जास्त कुठे कमी असं नाही आहे. एकदम बिलकुल एक, त्याला म्हणतो की एक सारखा पसरलेला आहे.
मनुष्यामध्ये जास्त, सिंह जरा डेंजर आहे बरं, त्याच्यामध्ये थोडं जास्त पण प्रकट होऊया म्हणजे जरा तो शांत होईल, असं काही नाही आहे. मुंगीमध्ये सुद्धा तितकंच, हत्तीमध्ये सुद्धा तितकंच. आणि या संदर्भामध्ये गीतेच्या 5व्या अध्यायामधल्या 18वा श्लोक हीच गोष्ट सांगतं. काय तो श्लोक? विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः. विद्या विनयाने संपन्न असलेला कोणी एखादी व्यक्ती असो, हस्तिनी म्हणजे हत्ती असो, शुनी चैव श्वपाके च, श्वपाक म्हणजे कुत्रा, काहीही असो, जे पंडित लोक असतात ते समदर्शिन, या सगळ्यांमध्ये ते आत्मतत्व एकसारखं पसरलेलं आहे असंच ते बघतात. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी, शिक्षित असो अशिक्षित असो, सुसंस्कृत असो असंस्कृत असो, प्राणी असो, शुनी चैव श्वपाके च, पशुप्राणी पक्षी प्राणी असो, सगळ्यांमध्ये तो आत्मतत्व एक समान रूपाने सगळ्या दूर पसरलेला आहे असं जो ज्याला अनुभवात येतो तोच खऱ्या अर्थाने पंडित आहे. शुनी चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः. पंडिताः म्हणजे नुसते पुस्तक वाचणारे नव्हे, पंडिताः म्हणजे की ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे ते काय बघतात, सगळ्या दूर एकच आत्मतत्व खेळत आहे. ठाकूरांच्या जीवनात तो प्रसंग नक्कीच स्मरणात असेल सर्वांना. एकदा एक छोटंसं फुलपाखरू उडत उडत एका झाडावर बसलं. ठाकूरांचं लक्ष गेलं तर त्याच्या शरीराच्या पाठीमागच्या भागावरती कोणीतरी एक काडी खुपसून दिली होती बदमाश मुलांनी, आणि तो त्रास ठाकूरांना झाला होता. त्याला बघितल्याबरोबर तो त्रास ठाकूरांना सुद्धा झाला होता. हे कसं शक्य आहे की जेव्हा सगळ्या दूर एकच चैतन्य खेळत आहे याची अनुभूती जेव्हा होते तेव्हा हे या अशा घटना घडत असतात. स्वामीजींचं झालं होतं पहा, काही दिवस आधीच पण ती घटना बघितली होती की फिजी आयलँडवरती खूप मोठा एक व्हॉल्केनो इरप्ट झाला होता. लोक खूप दुःखात होते, कष्टात होते. तर सकाळी स्वामीजी उठून स्फुंदून रडत होते. विज्ञान महाराजांनी त्यांची चौकशी केली तर त्यांनी फक्त एवढंच म्हटलं की कुठेतरी खूप लोक त्यांना खूप त्रास आणि कष्ट होत आहे. आता रात्रीचे 3 वाजलेले, काय कोणाला कुठे विचारणार. पण म्हणजे एक दिवसानंतर बातमी आली, कारण त्यावेळेस तर ईमेल किंवा यूट्यूब वगैरे नव्हतं. एक दिवसानंतर बातमी आली न्यूजपेपरमध्ये की असं असं बिलकुल ठीक त्याच वेळेस असं एक व्हॉल्केनो इरप्ट झाला होता. तर हे का शक्य आहे? सदा सर्व समः सिद्धो, की जे सगळ्या दूर ते आत्मतत्व समान रूपाने पसरलेलं आहे ज्याची ज्याला अनुभूती होते त्याला भगवद्गीता पंडितः असं म्हणतात. अजून गीतेमध्ये बिलकुल याच आशयाचा अजून एक श्लोक आहे. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्व संविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व विनश्यत्तं यः पश्यति स पश्यति. म्हणजे काय? समम सर्वेषु भूतेषु, सगळ्या जीवांमध्ये तो एकच, सगळ्या भूतेषु, भूत म्हणजे जीव, सगळ्या जीवांमध्ये तेच आत्मतत्व तिष्ठन्तं परमेश्वरम, तिष्ठन्तं आहे परमेश्वरम, तोच परमेश्वर सगळ्या दूर, फक्त नामरूप वेगळं आहे पण तो एकच ईश्वर सगळ्या दूर खेळत आहे असं जो बघतो तोच खऱ्या अर्थाने बघतो. स पश्यति यः पश्यति स पश्यति. अजून एक गोष्ट आहे, विनश्यत्स्व विनश्यन्तं म्हणजे काय की या
विनाशी जगामध्ये तेच एक तत्व जे अविनाशी आहे असं बघणाराच खऱ्या अर्थाने बघतो. मी तो पुन्हा अर्थ सांगतो की असं बघतो त्यालाच खरं बघणं म्हणतात. यह पश्यती स पश्यती. कोणाला म्हणायचं की जो सर्व भूतांमध्ये परमेश्वर स्थित आहे असं बघतो आणि या विनाशशील जगामध्ये तेच आत्मतत्व किंवा ईश्वर तत्व ते अविनाशी आहे असं जो बघतो म्हणजे ज्याला अनुभव येतो तोच खऱ्या अर्थाने बघतो. बाकी तुमचं आणि माझं बघण्याला काही अर्थ नाही आहे. हा अर्थ आहे सदा सर्व समः पुढे सिद्धो किंवा शुद्धो. मागच्या श्लोकामध्ये निरंजन शब्द आला होता, मागच्या श्लोकामध्ये निर्मल शब्द आला होता, आता या श्लोकामध्ये शुद्धो. पण वेगळ्याच म्हणजे पहा, आत्मतत्व शुद्ध आहे त्यात काहीच वाद नाही, पण ते आत्मतत्व कसं आहे म्हणजे शुद्ध कसं आहे तर त्याला या वेगळ्या स्वरूपात सांगितलं गेलेलं आहे की पहा, आपल्या 3 अवस्थांचे 3 शरीर असतात. जागृतमध्ये स्थूल शरीर, स्वप्नमध्ये सूक्ष्म शरीर आणि सुषुप्तीमध्ये कारण शरीर. आणि हे 3 शरीर शुद्ध आहेत. हे 3 शरीर शुद्ध आहेत. पहा, जेव्हा आपल्या मनामध्ये पुन्हा तीच गोष्ट विकार उत्पन्न होतात तेव्हा काय चिंतन करायचं? मी शुद्ध आहे, मी शुद्ध आत्मा आहे, माझ्यामध्ये विकार कसले? कोणत्याही प्रकारच्या विकार माझ्या मनात नाही. शुद्धो. पहा, ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे, पुनरावृत्ती होणार आहे. आणि असं जर कोणाच्या मनात विचारायचं की का हो इतकी पुनरावृत्ती का सारखी होते, तर अरे इतकं सांगून सुद्धा तर आपल्या मनावरती काही फार जास्त जितका परिणाम व्हायला पाहिजे होत नाही. याचा अर्थ काय? अजून जास्त रिपिटेशन झालं पाहिजे, अजून जास्त रिपिटेशन झालं पाहिजे. का? केव्हापर्यंत झालं पाहिजे? जोपर्यंत आपल्यामध्ये फरक पडत नाही. जोपर्यंत आपल्यामध्ये फरक पडत नाही तोपर्यंत आपल्याला ऐकावंच लागणार आहे आणि आनंदाने ऐकावं लागणार आहे. सदा सर्वसमः सिद्धो निसंगो निर्मलो चलः. निर्मलः अचलः, पुन्हा आला निर्मलः. आत्ता शुद्ध शब्द वापरला तरीसुद्धा पुन्हा निर्मलः आलाच. असो, निर्मल आपण त्याचा विचार थोडं नंतर करू. आधी निसंग या शब्दाचा आपण विचार करूया. निसंग म्हणजे कुठेही आसक्त नाही, कुठेही आसक्त नाही. जसं तेल आणि पाणी यांना दोघांना एकत्र आणा, किती हलवा, 5 मिनटं त्याला ठेवा त्या बाटलीला हलवल्यानंतर सगळं तेल वरती, सगळं पाणी खालती. तसं आत्मतत्व सगळ्या दूर पसरलेलं आहे पण मुळीच आसक्त नाही. आपण सर्वजण आपल्या रक्ताच्या नातलगांशी किंवा कार्याशी, स्थानाशी, आपले आवडते मित्रांशी किती आसक्त असतो. विशेषकर आपल्या रक्ताच्या नात्यांशी खूप आपण आसक्त असतो नकळत. आणि कुठेतरी त्याला एक गोंडस नाव प्रेम देत असतो आणि त्याच्याचमुळे आपण सतत या संसारात त्रास भोगत असतो, तरीसुद्धा आपल्याकडे सुटत नाही. पण हे आत्मतत्व कसं आहे? निसंग. जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात आणि आपल्याला असं वाटतं
नाही म्हटलं तरी आता आपलं विवेक जागृत झालेलं आहे. आपल्याला लक्षात येतं की अरे आपल्या या नातेवाईकामुळे, या नातलगामुळे आपल्याला त्रास होऊन राहिला आहे. बस तेव्हाच चिंतन करायचं, निधिध्यासन करायचं. मी आत्मा आहे, माझं कसलं नातलं, मी निसंग आत्मा आहे, मी कोणाचा नाही, कोणी माझा नाही, मी कोणाचा नाही, कोणी माझा नाही, हा विचार करावा. जितके जास्त आपण बांधलेले असतो ना, तितके जास्त आपल्याला त्रास सहन करावा लागतो. आणि या संसाराला आपण इतके चिकटलेले आहोत. एक छोटंसं उदाहरण घेऊया. जंगलामध्ये लोक माकड पकडतात. त्यांची ती एक विशिष्ट पद्धत असते. ते काय करतात, सुरई आपण ज्याला म्हणतो, उन्हाळ्याच्या मध्ये त्यात पाणी भरतो, त्याचं तोंड फार निमुळतं असतं बघा. असे ते 2-4 सुरई घेतात आणि ज्या झाडावरती माकडं बसलेले असतात त्या माकडांना दिसेल त्याच्यासमोर एक छोटासा खड्डा खणतात. त्या खड्ड्यामध्ये त्या सुरईचं तोंड फक्त बाहेर ठेवतात आणि पूर्ण ती सुरई त्या खड्ड्यात पुरतात आणि चांगलं त्याला बंद करून देतात, म्हणजे मातीने. सुरईचं तोंड मात्र उघडं असतं, जे फार निमुळतं असतं. आणि तो शिकारी मग काय करतो, त्या माकडांना मुद्दाम दाखवून फुटाणे किंवा दाणे खातो. काही खातो आणि काही टाकतो, काही खातो आणि काही टाकतो. आणि तो माकड बरोबर बघत असतो. आणि मग काय करतो, जेव्हा त्याला असं वाटतं की आता हे प्रलोभित होणार आहे, सतत बघून राहिले माझ्याकडे, तर तो शिकारी जाऊन थोड्याशा दूर एखाद्या झाडाच्या मागे लपून बसतो. ते माकड विचार करतात की हा शिकारी गेला. खालती उतरतात आणि त्या सुरईमध्ये आता त्याचं तोंड निमुळतं असतं. ते असं हात टाकतात, हात जातो, हाताला चांगले चणे किंवा ते दाणे लागतात, त्याचं मूठ बांधतात आणि मूठ बांधल्याबरोबर त्या निमुळत्या तोंडातून असा हात जातो, पण असा हात काही बाहेर येत नाही. खूप प्रयत्न करतात, पण ती सुरई त्या खड्ड्यामध्ये चांगली मस्तपैकी पुरलेली असते, बाहेर येत नाही. आणि तो माकड आता अडकलेला आहे हे बघून एक चांगली मोठी काठी घेऊन येतो आणि त्याला बिचारा चांगली त्याची सेवा करतो त्या माकडाची आणि त्याला पिंजऱ्यामध्ये बंद करतो. आता त्या माकडाने जर विचार केला तर जसा हात गेला होता, मुठ्ठी वळली होती, पण जर त्यांनी ते चणे सोडले, पुन्हा हात असा केला, आरामात हात बाहेर येऊ शकतो. पण प्रलोभनामध्ये किंवा आसक्तीमुळे ते माकड सोडत नाही आणि ते घट्ट पकडतं. जितकं घट्ट पकडतं तितकीच पाठीवर मार खातो बिचारा. बिलकुल आपली हीच गत आहे सर्वांची. जितकं घट्ट आपण संसाराला पकडतो तितका त्रास आपल्याला सहन करावा लागतो. आणि जे लोक जितके म्हणजे ज्यांना ते सोडता येतं आणि ज्यांना निमुळता हात करता येतो ते सटकून जातात. संत महापुरुष, संत महापुरुष. माताजीच्या जीवनात अनेक प्रसंग आहेत असे. माताजी जेव्हा जयराम पाटीला निवास करत असताना किती वेळेस असं झालेलं आहे, त्यांचे ते 3 भाऊ आणि 4 भावजाई, 3 भाऊ, त्यांच्या 3 बायका आणि एक अभय नावाचा त्यांचा एक भाऊ होता. तो वारला. त्याची पत्नी, वेडी मामी ज्याला म्हणतो त्या, आणि मग त्यांचा तो पूर्ण संसार. माताजींकडे सतत पैशाकरता तक्रार, भांडणं. अरे बाप रे बाप, कल्पना नाही करू शकत. म्हणजे आपल्याला कधी कधी आपल्याला सुद्धा वाटू लागतं की अरे, आणि वाटतं ते साहजिक आहे मायाच्या राज्यामध्ये, की हे माताजीचे भाऊ असे कसे. आणि माताजीसुद्धा ते जेव्हा समोरासमोर आले की त्यांचं भांडण सोडवण्यामध्ये त्यांना जावंच लागायचं.
शारदानंदजी महाराजांच्या समोरचा प्रसंग आहे की एकदा ते तिघही भाऊ आपसामध्ये खूप त्यांचं भांडण सुरू होतं आणि खूप भांडण सुरू होतं आणि माताजी मध्ये पडल्या, शारदांजी महाराजसुद्धा मध्ये पडले. ते त्यांना सगळ्यांना शांत केलं आणि 2 मिनिटानंतर माताजी येऊन बसल्या वरांड्यात. इतक्या शांतपणे बसल्या. शारदांजी महाराज हे सगळं बघत होते आणि जेव्हा ते सगळं बघत असताना त्यांच्या मनामध्ये हाच विचार आला की अरे, आणि म्हणजे माताजींच्या चेहऱ्याचे भाव, डोळ्याचे भाव त्यांनी एकदम टिपले. 2 सेकंद आधी ही जगतजननी आपल्या भावांना समजवत होती आणि 2 सेकंदानंतर त्यांचे भांडण शांत झाल्यानंतर इतकी निरासक्त, इतकी निसंग आणि इतक्या शांत बसल्या होता. ही प्रसंगाची वर्णना स्वतः शारदांजी महाराजांनी केलेली आहे आपल्या स्मृतिकथेमध्ये. चेहऱ्यावरती इतकी परमशांती कुठं नाही येते भगवान जाणे. ज्या राधूवरती इतका जीवापाड प्रेम केला, शेवटी जा तुझ्यावरनं मी जीव काढला. जीव लावलाच होता का? कारण की नाही तर माताजींचं शरीर टिकलं नसतं. आता हा भाग झाला अवतार तत्वाचा. पण आपण साधक आहोत. जर माताजींना जर आपण साधक या दृष्टीने बघितलं, त्यात काही दोष नाही आहे बरं. माताजींना साधक म्हणून बघितलं का, त्यातून आपल्याला इन्स्पिरेशनच मिळत असतं. आपल्याला इन्स्पिरेशनच मिळत असतं. आणि बिलकुल जा, आज तुझ्यापासून मी माया काढली. हे काय म्हणतात, निसंग, एकदम पूर्णपणे निसंग. तर आपण निधिध्यासन कसं करायचं की जेव्हा आपल्याला लक्षात येतं, आणि आपल्याला लक्षात येतं बरं, लक्षात येत नाही असं नाही आहे. आपल्याला लक्षात येतं की अरे आपण या कारणामुळे आपण त्रास, म्हणजे हे सोडलं, ती मूठ सोडली की सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. पण ते नाही होत. आणि जसं ते माकड बिचारं मार खातं, तसं आपण सुद्धा संसारामध्ये मार खात असतो. भगवान श्रीरामकृष्ण वचनामृतमध्ये ती एक खारची गोष्ट सांगतात बघा. म्हणजे अवधूतची गोष्ट सांगतात. त्याच्यामध्ये ती खार असते आणि त्या खारीच्या तोंडामध्ये एक मासा असतो आणि तिच्या मागे काव 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 करत सतत कावळे धावत असतात. आणि त्या सगळ्या रणधुमाळीमध्ये तिच्या तोंडात तो मासा सुटतो. मासा सुटल्याबरोबर सगळे कावळे धाव घेतात त्या मास्याकडे आणि त्या खारला सोडतात. मग ती खार विचार करते, अरे चा, सगळ्या समस्याचे जड तो मासा होता. तर आपण जे सतत संसारामध्ये जे त्रास भोगत असतो, रक्तबंबाळ होत असतो, त्याचं कारण काय? त्याचं कारणच आहे की आपण आसक्त आहोत. पण अर्थातच की जेव्हा जेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की आपण आसक्त होऊन हा त्रास सहन करत आहोत, तेव्हा सतत हा विचार करावा की मी निसंग आत्मा आहे. मी निसंग आत्मा आहे आणि या जगामध्ये माझं कोणी नाही, मी कोणाचं नाही. सदा सर्वसमः सिद्धो निसंगो निर्मलो अचलः. निर्मलो म्हणजे पुन्हा तेच की पूर्णपणे जेव्हा कधी आपल्याला शरीराची किंवा मनाची अशुद्धी वाटत असेल, बिलकुल विचार करा, मी शुद्ध आहे, मला माझ्यामध्ये कसले विकार, माझ्यामध्ये कसले विकार, हा विचार पण सतत केला पाहिजे. आणि शेवटचं म्हणजे अचलः, आत्मतत्व, त्याच्यामध्ये कोणतीही क्रिया कधीही घडत नसते. निष्क्रिय अचल एकच अर्थ आहे. जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये खूप आपल्याला काहीतरी
शारीरिक परिश्रम करावा लागतो, खूप शारीरिक परिश्रम करावा लागतो, थकून जातो, मन थकून जातं, मन विद्रोह करतं. आणि विशेषकर असूयेपोटी काय होतं, मी इतकं काम करतो, तो काहीच काम करत नाही, असूया आहे. आणि जेव्हा लक्षात येतं की नाही मला या असूयेच्या पलीकडे जायचं आहे, तेव्हा काय विचार करावा, तेव्हा विचारच करावा काय, तेव्हा हाच विचार करावा की मी अचल आहे, शरीर शरीराचं काम करत आहे. तर अशा प्रकारे हे निधिध्यासन सतत 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 हा विचार केल्याने आपण या सगळ्या गोष्टींवरती आपले जे काही कमतरता आहे, अनेक कमतरता आहे आणि त्या इतक्या लवकर आणि सहजगत्या जाणाऱ्या नाही आहेत, पण निधिध्यासनाच्या माध्यमातून सतत चिंतन केलं, सतत मनन केलं, ज्या गोष्टी आपल्याला त्रास देतात त्याच्या ठीक विपरीत फक्त तेवढंच आहे की ज्या वेळेस त्या घटना घडत असतात त्यावेळेस आपल्याला निधिध्यासन करायचं आहे हे लक्षात असलं पाहिजे. नाहीतर घटना घडून गेली, क्रोध केला, लोभित झालो, मोहित झालो आणि त्याच्यानंतर विचार करायला त्याला काही अर्थ नाही आहे. पण सुरुवातीला तसंच होईल बरं. मोहित झाल्यावर लक्षात येईल की आपल्याला मोहात पडायचं नव्हतं, क्रोध केल्यावर लक्षात येईल की आपल्याला क्रोध करायचा नव्हता. जरी नंतर लक्षात आलं तरी चालेल, का सुरुवातीला तसंच होणार, एकदम बिलकुल पहिल्या दिवशीच ब्रह्मज्ञानी आपण होऊन जाऊ तसं होणार नाही. आणि असं सुद्धा होईल की सुरुवातीच्या काही दिवसामध्ये समजा आपल्याला आधी 2 वेळा राग यायचा दिवसातून, तर एखाद दिवस आपण दोन्ही वेळेस आपण रागावरती मात करू, दुसऱ्या दिवशी दोन्ही वेळेस आपल्यावरती काहीतरी काय म्हणतो त्याला की क्रोध आपल्यावरती मात करेल. अशा धडपडी अनेक चालणार आहे, पण आपल्याला धैर्य ठेवायचं आहे आणि निधिध्यासनांचा सतत सतत अभ्यास करायचा आहे. हा श्लोक इथे पूर्ण होत आहे. बंधू भगिनींनो, आजचा आपला वर्ग हा समावर्तनचा वर्ग आहे. समावर्तनचा म्हणजे काय? आपल्या सर्वांना माहीत आहे किंवा ज्यांना माहीत नसेल त्यांना मी सांगू इच्छितो की माझं स्थानांतरण झालेलं आहे. बेलूर मठाने मला कोल्हापूरला जायची आज्ञा दिलेली आहे आणि तिथे नवीन मठ उभारण्यात येत आहे. तर तिथे ठाकूरांच्या सेवेकरता तिथे मला जाण्याची आज्ञा झालेली आहे. ही आज्ञा जवळपास 1.5-2 महिने आधी झालेली आहे, पण या कोरोनामुळे मी काही जाऊ शकलो नाही. आत्ताही काही कोरोना संपलेला आहे यातला भाग नाही आहे, पण कुठेतरी सुरुवात तर करावी लागेल. मला असं वाटलं होतं की या समावर्तनच्या वर्गाचं याची घोषणा मी 1 वर्ग आधी केलेली असती तर जास्त बरं झालं असतं, पण गोष्टी इतक्या अनिश्चितपणे घडत आहे की असं काही ठरवून मी काही करू शकत नाही आहे. बंधू भगिनींनो, 18 मे 2020ला आपला हा ज्ञानयज्ञ सुरू झाला. भगवान श्रीरामकृष्णांच्या, श्रीमा शारदामणी देवींच्या, स्वामीजींच्या अशेष कृपेनं एकही वर्ग आपला ठरल्याप्रमाणे त्यात व्यत्यय आला नाही. व्यत्यय म्हणजे तसे व्यत्यय खूप आले, पण ज्याला म्हणतो ना की तो वर्ग म्हणजे झालाच नाही, असं एकदाही झालं नाही. आणि ही त्यांची तिघांचीच अशेष कृपा आहे. या संपूर्ण प्रवासामध्ये मला खूप खूप आनंद लाभलेला आहे. खूप काही शिकायला मिळालेलं आहे,
विशेष करून की माझ्यामध्ये काय काय कमतरता आहेत. कारण की जेव्हा आपण इतरांना सांगतो तर आपल्यालासुद्धा कळत असतं की अरे ह्या गोष्टीचं बाजून माझ्यामध्ये सुद्धा नाही आहे. आणि म्हणूनच रामकृष्ण संघामध्ये आम्हा लोकांना खूप इन्करेज करतात, इन्सिस्ट करतात की तुम्ही वर्ग घेत जा. का? जेव्हा वर्ग घेतो, जेव्हा इतरांना हे आदर्श सांगतो, त्याची उजळणी कुठेतरी आमच्याकरतासुद्धा होत असते. आणि कुठेतरी आमचं मनसुद्धा आम्हाला सांगत असतं की अरे अजून हे तुझं राहिलं आहे, तू दुसऱ्यांना काय सांगतो आहे. आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून त्या आदर्शाला आम्ही चिकटून असतो. म्हणून स्वामी विवेकानंदांनी सुद्धा जी आमची नियमावली केलेली त्यात एक नियम त्यांनी हे केलेला आहे की भावप्रचारापासून कधी पण विमुख व्हायचं नाही. तर या सर्व हा जो पूर्ण प्रवास, हा जो ज्ञानयज्ञ अद्भुत झाला, त्यातून मला खूप काही शिकण्यासारखं मिळालं आणि मला खूप आनंदसुद्धा मिळाला आहे. वेळ पण भरपूर मिळाला. अर्थातच कोरोनाची परिस्थिती होती आणि बाहेर लोक खूप त्रासलेले आहेत. घरातली लोक नाहीशी झालेली आहेत, संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. परिस्थिती खूपच दुःखाने भरलेली आहे. पण अशी स्थिती आहे की याला कोणी काहीही करू शकत नाही आहे. नुसते हतबळ होऊन आपण नुसते बघत आहोत. हा दुःखाचा भाग झाला. आपण कोरोनाग्रस्त व्हायचं नाही, हीच आपली देशसेवा आहे. नाहीतर आपल्याला जर झालं तर आपल्या पोटी इतर 4 लोकांना होईल. म्हणून स्वतःचा बचाव करणं तितकं जरी केलं तरी भरपूर होतं. आणि तसंच करत करत आपण आपल्याला लाभलेला या वेळेचा सदुपयोग केला असं मला वाटतं. या पूर्ण प्रवासामध्ये भगवान श्रीरामकृष्ण, श्रीमा शारदा देवी, स्वामीजींचे आशीर्वाद तर होतेच. त्याचबरोबर आपले मठाचे अध्यक्ष श्रद्धेय स्वामी श्रीकांतानंदजी महाराज, त्यांचं पाठबळ, त्यांचे आशीर्वाद, त्यांचा उत्साह तो सतत आपल्या पाठीशी होता. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की जेव्हा सुरुवात केली त्या दिवसापासून आजपर्यंत किती तांत्रिक अडचणी आल्यात. कधी नेट चालत नाही आहे, तर कधी व्हिडिओ बरोबर नाही आहे, तर व्हिडिओ बरोबर आहे तर कधी साऊंड क्वालिटी बरोबर नाही आहे. मग तो माईक आणणार आहे, मग हा माईक चालत नाही, मग अरे बापरे बाप, हे सगळं एक ट्रेनिंगच होतं. पण या सगळ्या अडचणींना आपण मात दिली आणि श्रद्धेय स्वामी श्रीकांतानंदजी महाराजांनी वेळोवेळी खूप उत्साह दिला. त्या तांत्रिक अडचणीवरती मात करण्याकरता परिसरामध्ये जे काही व्यवस्था होऊ शकेल ती सगळी व्यवस्था करून दिली. त्याच्याकरता श्रद्धेय श्रीकांतानंदजी महाराज त्यांच्या चरणी मी प्रणाम निवेदित करतो. त्यांच्याकडनं आशीर्वादाची मागणीसुद्धा करतो. तसंच या मठाचे माजी आणि ब्रह्मलीन अध्यक्ष स्वामी बहुमानंदजी महाराज, ज्यांना आपण सर्वजण खूप चांगल्या पद्धतीने ओळखता, त्यांचेही आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. त्यांच्याही स्मृतीला अभिवादन करतो आणि त्यांच्याकडूनसुद्धा आशीर्वादाची मागणी करतो. आणि फक्त माझ्याकरताच नाही, मी तुमच्या सगळ्यांकरता करतो ही आशीर्वादाची मागणी. आणि जे काही चांगलं काम या ज्ञानयज्ञाच्या माध्यमातून जर घडून आलं असेल तर त्याचं कारण म्हणजे फक्त ठाकूरमहा स्वामीजी आहेत. आणि जर काही चुका घडल्या असतील, काही कमतरता असतील, तर ते मी पूर्णपणे स्वीकार करतो. कारण की शेवटी मी सुद्धा एक जीवच आहे, अज्ञानी. या संपूर्ण प्रवासामध्ये आपल्या सर्वांचा एक जबरदस्त पाठिंबा, ज्ञानस्पृहा, जाणून घ्यायची इच्छा
आणि मोक्षप्राप्तीची तळमळ. त्याच्याचमुळे इतक्या सगळ्या अडचणीला मात देऊनसुद्धा तुम्ही माझ्याबरोबर या प्रवासामध्ये होता. त्यांनीच माझा उत्साह अजून द्विगुणित होत होता. कधी कधी असं वाटायचं की अरे जाऊ द्या, काही जमत नाही आहे. कारण अभ्यास करून यायचा आणि काहीतरी तांत्रिक अडचणी यायच्या. पण पुन्हा असं वाटायचं कुठेतरी की नाही, काही लोक आहेत अत्यंत प्रामाणिकपणे जे ऐकायला उत्सुक आहेत. त्याच्यामुळे मला खूप धैर्य मिळायचं, धीर मिळायचा. मी ठाकूर महास्वामीजी आपले सर्व जे ठाकूरांचे साक्षात शिष्य आहेत त्यांच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हा सर्वांना ठाकूरांच्या चरणी खूप खूप श्रद्धाभक्ती लाभो. खूप तुमच्या मनामध्ये ठाकूरांप्रती, माताजींप्रती प्रेम उद्भव. आज हा निरूपाचा वर्ग आहे. साधारणपणे समावर्तन म्हणजे कसं असतं की शिष्य गुरूंना सोडून आपल्या आपल्या गंतव्य ठिकाणी जात असतात. पण हा समावर्तन फार विचित्र आहे. कोणत्या अर्थाने की इथे शिष्य ते गंतव्य ठिकाणी आहेतच, पण गुरु त्या अर्थाने नव्हे, पण एक ज्याला म्हणूया की एक तुमचा सहपाठीच म्हणूया, तुमचा सहपाठी इथून जाणार आहे. कोल्हापूर काही फार दूर नाही आहे, 4-4.5 तासाचा रस्ता. एक प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये येत असेल, 1 किंवा 2. त्या प्रश्नाची सुद्धा उलगडा मी करणार आहे आज, की हे वर्ग कोल्हापूरपासून नाही होऊ शकत का? तर तसला काही शब्द देणं आत्ता योग्य होणार नाही. गेल्यानंतर तिथे काय परिस्थिती आहे आणि कामाचं स्वरूप फार मोठं आहे. केव्हा काय वर्ग सुरू होऊ शकतील तसं काही मी शब्द देत नाही. आणि दुसरा प्रश्न की तुम्ही लागलीच निघताय की काय? लागलीच नाही, पण तरी या महिन्याच्या अखेरपर्यंत मी इथे आहे. 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये मी इथून प्रस्थान करणार आहे. तोपर्यंत आज मला वाटतं 1च तारीख आहे बहुतेक, तर अजून काही आठवडे मी इथे आहे. तारीख मी नक्की का सांगू शकत नाही, मी तुम्हाला सांगितलं आत्ताच की अनिश्चितता या कोरोनामुळे आणि इतर कामांमुळे इतकी जास्त आहे की मी तसं काही सध्या तरी ठरवू शकत नाही आहे. मग जर तुम्ही 2 किंवा 3 आठवडे अजून आहात तर मग हा वर्ग आजच तुम्ही त्याला का टर्मिनेट करत आहात? तर माझ्या काही जबाबदाऱ्या पुणे मठामध्ये मला पूर्ण करायच्या आहेत, अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि काही तयारीसुद्धा करायची आहे पुढच्या प्रवासाकरता. आणि जर 4-4 वर्ग आणि इतके गहन जर म्हटले तर नक्कीच अभ्यास खूप करावा लागतो आणि तितका वेळ मी देऊ शकणार नाही आहे. तर म्हणून मी विचार केला की का नाही आजच आपण हे जो ज्ञानयज्ञ आहे आज त्याला इथे पूर्णाहुती देऊया. तर पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. ठाकूर मा आणि स्वामीजींच्या चरणी आपल्या सर्वांकरता खूप खूप प्रार्थना करतो. कोल्हापूरला यायचं सगळ्यांना हार्दिक निमंत्रण आहे आणि जवळच आहे, खूप काही दूर नाही आहे. 4.5 तास आपली जेव्हा इच्छा असेल ठाकूरांचं दर्शन करायला आणि बरोबरच महालक्ष्मी माईचे दर्शन करायला अवश्य यायचं. जायची तारीख नक्की झाली की नक्कीच तुम्हाला
व्हॉट्सॲपच्या माध्यमातून किंवा SMS करून कळवणार. तोपर्यंत आपल्या सर्वांशी निरोप घेतो. शुभेच्छा आणि नमस्कार. मी दरवेळेस जाताना म्हणत होतो की पुढचा वर्ग हा होणार आहे, पुढचा वर्ग तो होणार आहे. तर आता पुढचा वर्ग शुक्रवारचा किंवा शनिवारचा वगैरे होणार नाही आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.